एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. असं म्हणाल्या माई. हो, आणि त्यांना हे कळतंय की आम्हाला दोघांना स्पेस द्यायला हवी. पण मग तुम्ही आत्ती आता आणि तू आणि पप्पा सुद्धा ना जगबुडी झाल्यासारखे चेहरे करून फिरणं बंद करा घरात. एक अब्बू, मग नक्की बिनसले कुठे? अगं इतकं मोठं काही झालेलं नाहीये. मी घोरते ना खूप म्हणून भांडलाय घनश्याम. तू घोरतेस? नाही नाही काही काय अत्ती, मी घोरते. आणि घोरू शकतात माणसं, हे नॉर्मल आहे. म्हणजे मी खूप दमले असेल किंवा एसी जास्त असेल तर घोरते मी. घनश्यामनी व्हिडिओ क्लिप बनवून दाखवली मला. देवा. आणि तो बोळे टाकतो कपड्यांचे घरात म्हणून डोकं फिरतं माझं, म्हणून मी भांडले त्याच्याशी. ही काही कारण झाली का? या सवयी आहेत आणि हळूहळू सगळ्याला आपण ऍडजस्ट होतो. तेच सांगते मी अत्ती, ही खूप छोटी छोटी कारण आहेत. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. हा, त्यामुळे ते आम्हाला आमच्या आमच्या लेवलला सॉल्व्ह करू द्या. तुम्ही लोक यात मध्ये पडू नका. तुमच्या दोघांच्या मनात डिवोर्स वगैरे घ्यायचं घोळत नाहीये ना? काय ग? नाही. देख, पानी लाना ही भूल गई मैं. अभी लाती हूँ. हाँ, अच्छा लग रहा है ना? आत्या. अरे मानव जी, आई आइए बैठे. थालीपीठ घेऊन येते तुझ्यासाठी. आवडतं ना तुला? माहितीये मला. थँक्यू आत्या. काय रे मानव, माझ्या घरात तू बेल न वाजवता दार न उघडता आत कसा आलास रे? लचकी. माझ्या घरची किल्ली तुझ्याकडे? पप्पा पण ना. तुला काय हकललंय का तुझ्या घरात? नाही, पण घरात बसून ध्येय गाठता येत नाही राधा. दुसऱ्याच्या घरात बसून ध्येय गाठता येतं का मग? दिस इज व्हॉट आय लाईक अबाउट यू राधा. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही हा तुझा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना, तो मला आवडतो. प्रतिकूल? अरे हो, मी विसरलेच. मी एक अशी खूप दुःखी, कष्टी, परित्यक्ता, अबला नारी आहे नाही का? अशा बाईनी कसं असायला हवंय समाजाने आखून दिलंय. मी असं असतं का म्हणे? मी खरं तर ना मी असं सतत मनोज कुमार सारखं तोंडावर हात घेऊन फिरलं पाहिजे. पण अहो आश्चर्य, मी चक्क माझ्या घरात डायनिंग टेबलवर बसून थालीपीठाचा आस्वाद घेते. हे सगळं विचित्र वाटतंय नाही? काय म्हणा, तुझ्या सगळ्या दुःखाच्या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व राजकीय, सामाजिक, कलात्मक प्रतिमांना मी तडा दिला असेल नाही? आय एम सो सॉरी भाऊराया. असं बघू नको माझ्याकडे. बर मानव, तू सकाळी इकडे आला होतास. आता पुन्हा तुझं विमान आमच्या घरी लँड झालंय. याचा अर्थ मी काय समजायचा मानव? राधा, पप्पांनी मला इथे बोलवलंय. छान. पप्पांनी तुला इथे बोलवलंय म्हणजे आनंद लुटायचा असणार. रोज संध्याकाळी तुला घरी बोलून आनंद लुटावा एवढं दुःखकारक त्यांच्या आयुष्यात अजून तरी काही झालेलं नाहीये. काय साला गोची येऊन बसले आयुष्यात. माझं ना सँडविच झालंय राधा आणि घरच्यांच्या मध्ये. नाही नाही, आय एम सॉरी, सँडविच नाही, माझं टोस्ट सँडविच झालंय. सगळे मला भाजतायत, मला तव्यावर फ्राय करतायत आणि आनंद लुटतायत आणि माझा संताप होतोय.
अरे एवढं होतं तर मला ढकलायचं नाही ना लग्नाच्या या सगळ्या पसाऱ्यात. मला कुठे माहिती होतं की लग्न इतकं छान असणार आहे म्हणून. अरे पण तुमची लग्न झाली होती ना, मला माहिती होतं ना, तुम्ही सांगितलं होतं ना की लग्न म्हणजे वाट आहे, लग्न म्हणजे नॉनसेन्स आहे. का करायला लावलं यार. आणि मी पण मूर्ख आहे. मला वाटलं लग्न वाट आहे, लग्न नॉनसेन्स आहे, डिवोर्स घेणं अत्यंत सोपं असेल. आय एम सच अ ब्लडी फूल. काय झालं राजा? का चिडचिड करतोयस तू? हं? नको चिडू, मी आहे ना. हे सगळं असं नाही व्हायला पाहिजे. आता हे सगळं काय झालं यार. माझ्या घरची माणसं बोलत नाहीत माझ्याशी, सतत रागवतात, चिडचिड करतात. हे बघ, ते सगळे तुझ्यावर रागावतात, हक्काने रागावतात, कारण त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मग तू का रागवतेस माझ्यावर? तू असं बघत राहिलास माझ्याकडे तर याचं उत्तर नाही देऊ शकणार मी तुला. का? सांगणार आता, सांग ना. का तूही पप्पा, राधाच्या आयुष्यात आता जरी दुःखाचे डोंगर असतील ना, तरी यू डोंट वरी. काही दिवसांनी सुखाच्या नद्या अशा दुडू दुथडी भरून वाहणार. तू आहेस ना तिचा भाऊ, खंबीरपणे उभा. नाही म्हणजे तुम्ही काळजीच करू नका. त्या दुःखाच्या नद्या जरी दुथडी भरून वाहत असत, तेच बोलतोय. नाही, थोडासा फरक आहे. मगाशी दुःखाचे डोंगर होते आणि सुखाच्या नद्या होत्या. बरोबर आहे. मानव, पप्पा, तुमचा आवाज राधासारखा कळत. अरे मी बाप आहे ना तिचा. आणि मी राधा आहे ना. वर बघा म्हणजे कळेल तुम्हाला. राधा, आता जरी असा डोंगर असेल तरी नद्या सुख. मानव, माझं दुःख कमी व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी? हो ना? मग प्लीज तातडीने उठ आणि तुझ्या घरी निघ. आता कसं जाईल तो? हे घरी इथून असा. हे काय झालं न जायला? काय लहान मूल आहे का ते रात्री एकटं घाबरायला? किडनॅप करणार आहे कोणी त्याला? असं नाही ग. ए, उठ आणि जा घरी.
हे जे रोज तुमचा आनंद लुटणं चाललंय ना, यांच्या तब्येतीला बरं नाहीये हे. यांना एक कळत नाही, तुला नको कळायला. तुला त्यांची जरा जरी काळजी असेल ना मानव, तर उठ, कारण तू थांबलास तर हे थांबणार नाहीत, हे रात्रभर चालू राहील. तुला कळतंय मानव का? आणखीन चांगल्या आणि सोप्या शब्दात सांगू तुला? सॉरी, तुझी पप्पांविषयीची काळजी बघून ते इमोशनल वगैरे उद्या सगळं नंतर बोला. चल चल निघ आता, चल. गुड नाईट. हा, गुड नाईट. नीट जाशील तर हे का सायकलवरनं सोडू? सायकल गेली आपली चोरीला, खूप मागे. अरे हो, खरं सायकलवरनं सोडतायत. सायकल नाही आता. दार लावून घे. चपला घातल्या का त्याने? काय चाललंय पप्पा तुमचं? काय झालंय म्हणजे तू वाटेल तसं बोलतेस, वाटेल तशी वागतेस. मी बोलतो का काय तुला? पप्पा तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करताय. बघा, माझ्या प्रॉब्लेम्स विषयी बोलायला आपण हवं तर वेगळं चर्चासत्र घेऊ. पण पुढचा महिनाभर हे सगळं बंद व्हायला पाहिजे. पप्पा, बंद म्हणजे बंद. ओके? काठो काठ भरू द्या, प्याला फेस भरावर उसळू द्या. प्राशन करिता रंग जगाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या. केशवसूत म्हणाले ग, असं मी काय करू? त्यांनी भरलेल्या पेल्याची उपमा कशाला दिली आहे माहितीये ना तुम्हाला? आता केशवसूतांच्या कवितेचं मीमांसा आणि रसग्रहण करायचंय आपण. अरे चर्चा, सत्र, चिकित्सा, रसग्रहण, काय शब्द वापरतेस तू? साधं सरळ सोपं आयुष्य जगायचा प्रयत्न करतोय बेटा मी, पण तू सगळं अवघड करून टाकतेस बघ. मग भीती वाटते. संसार खूप सोपा असतो ग. काय जे आजूबाजूला आहे ना, ते एकदा आपलं मानलं की सगळं कसं छान सुंदर होऊन जात. कळत नाही मला, तुम्ही आजकालची तरुण मुलं ही इतकी साधी सोपी गोष्ट तुमच्यासाठी काय इतकी तुम्ही कठीण करून घेतली. मग भीती वाटते. भीती वाटली की मग कशाचा तरी आधार घ्यावासा वाटतो. पिल्ला, फार फार हवालदिल झालोय बघ. इतका आयुष्यात कधी झालो नव्हतं. पप्पा, बोल बोल. आता झोपा, तुम्ही खूप उशीर झालाय. हो, कुठे? आपण उद्या सकाळी बोलू. आणि पप्पा ऐका ना. बोल ना. तुम्ही असे हवालदिल होऊ नका, कारण तुम्हाला असं बघायला तुमच्या मुलीला नाही आवडत अजिबात, तुम्हाला माहितीये. चला 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 चला, चलो 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 चलो, उशीर झालाय. चला चला, या. एक मिनिट. चला. चला. काय संपवतो ना ते. काही गरज नाही, फुकट जाईल ते. फ्रीज मध्ये ठेवते उद्या. चला चला, उठा उठा, उशीर झालाय खूप पप्पा. चला. काय हे पप्पा? इकडे हो या. हळू. चल. तुला किती समजून घेते, तू म्हणशील ते ऐकते. माईंशी बोलताना सुद्धा सारखी तुझ्याकडे बघत होती ती. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट.
घना, तू काय परत रागवायला आलेस का मला? राघव, मी तयार आहे. मला तुझ्यावर मी फार वेळ नाही रागवू शकत, माहितीये ना तुला. खर तर घरातले सगळेच इतके चिडलेत माझ्यावर आणि इतके कावलेले आहेत की एव्हा ना मला सवय व्हायला पाहिजे तुमच्या रागवण्याची. कारण मी आता अत्यंत निर्ढावलेलो आहे. अरे मला कशातच काही फरक पडत नाही ना हल्ली. घना, अरे असं काय बोलतोयस तू? तू कसा आहेस मला माहित नाहीये का? मी ओळखते ना तुला. आई आपल्या मुलाला जेवढं ओळखते तेवढं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. माझा गुड बॉय आहेस तू, लहानपणापासूनच खूप शहाणा मुलगा ना, सगळ्यांचं सगळं ऐकणारा. थोडासा आगाऊ आहेस तू, पण कधी कुणाला दुखावणं तुझ्या स्वभावातच नाहीये घना. पण हल्ली मी सतत सगळ्यांना हर्ट करतोय. मी सतत हल्ली सगळ्यांना उठसूट दुखावतोय, असंच ना? अरे असं का बोलतोयस तू? तू नाहीच आहेस तसा. तुला आम्हाला दुखवायचं असतं तर तू हॉस्टेल सोडून इथे आमच्यात इथे घरी परत राहायला आला असतास का? नाही. आता इतकी वर्ष काम करतोयस, एवढे पैसे मिळवतोयस, स्वतःचं वेगळं घर घेऊ शकला असतास तू, पण नाही. इथेच राहतोस आमच्या बरोबर आणि तुझे पैसे आमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतात दर महिन्याला. या घरासाठी किती करतोस, काय हवं नको बघतोस, माईंची सगळी औषधं ते तू. महत्वाचं नाहीये का? ते काय महत्वाचं नाहीये? म्हणजे ते प्रत्येक मुलाने आपल्या घरासाठी करायलाच पाहिजे. मीही करतो आणि त्या सगळ्यांनी मी काही महान वगैरे होत नाही. नाही घना, असं सगळी मुलं नाही करत आणि सगळी मुलं इतका जीवही नाही लावत. खूप जीव लावलायस तू आम्हाला आणि राधाला सुद्धा. कितीसे दिवस झाले तिला या घरात येऊन, पण केवढं प्रेम करते तुझ्यावर. तुला किती समजून घेते, तू म्हणशील ते ऐकते. माईंशी बोलताना सुद्धा सारखी तुझ्याकडे बघत होती ती. म्हणजे आपण जे बोलतोय ते याला पटतंय ना, हेच बघत होती. मला माहिती नाही आता एकमेकांपासून दूर राहण्याचा हा निर्णय तुमच्यापैकी नेमका कोणाचा आहे ते, पण मला नाही वाटत हा निर्णय राधाचा असेल. हा तुझाच असेल निर्णय, पण तुझ्यावरच्या प्रेमापोटी तिनं मान्य केला असेल. म्हणजे असा विचार करून की बरं बाबा याला ब्रेक हवाय ना, तर देऊया आपण ब्रेक. अरे नाहीतर एवढ्या ओढीनं ती अशी परत आली असती का? तिला इथेच थांबायचं असणार. अच्छा ठीक आहे, ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा की मी वाईट आहे ना? ठीक आहे, मी वाईट आहे. नाही रे घना, आम्ही सगळेजण काय एका वाईट माणसावर एवढं प्रेम करतोय का? हे बघ, आम्ही खूप रागवतो तुझ्यावर, रुसतो तुझ्यावर का? कारण आम्हाला तू आमच्या जवळ हवायस रे. काय आमच्या जवळ राहायला हवायस तू आणि राधा सुद्धा. कारण आमच्या दृष्टीने आता तुम्ही दोघं एकच आहात. तुम्हाला दोघांना आम्ही वेगळं मानूच शकत नाही. आता बघ ना, राधा एक दिवस नाहीये या घरात, तर तू केवढा अस्वस्थ झालायस. काय चिडचिड काय करतोयस, सारखा स्वतःच्याच विचारात हरवलेला काय आहेस? हा घना, हे बघ, तुमचे जे काही मतभेद असतील ना, ते लवकरात लवकर मिटवून टाका ना. त्याला सॉरी म्हणायला असा कितीसा वेळ लागतो, हो की नाही? हा, आणि मला नक्की माहितीये की माझा घना कधीही कोणालाही दुखवणार नाही. आणि तो असा उदास असेल तर मला मुळेच सहन होणार नाही.
झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे सॉरी नाही, नुसतं बॉरी म्हणलंस ना तरी राधा आत्ता पळत घरी येईल बघ. अरे यार आई, तुला कळत नाही का? मी तुला किती वेळा सांगितलंय की तुला वाटतंय तितकं सोपं नाही आहे. ते सोपं नाही, आमचं वेगळं आहे. अरे काय वेगळं आहे? वेगळं आहे म्हणजे काय? माणसाचे स्वभाव वेगळे असतात म्हणून त्याच्या वागण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणजे प्रेमाची पद्धत तुमची वेगळी असेल पण प्रेम तेच असतं ना. अरे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी प्रेम सारखंच असतं. म्हणजे मला तरी आपलं मेलीला असंच वाटतं. अर्थात मला जास्त काही कळत नाही. माझं आपलं जग इतकुस आहे ना. माझं जग म्हणजे काय? माझं घर, माझं कुटुंब आणि माझा घना. आणि मला नक्की माहितीये की माझा घना कधीही कोणालाही दुखवणार नाही. आणि तो असा उदास असेल तर मला मुळेच सहन होणार नाही. तू इमोशनल बोल नको. आता मी खूप रागवीन तुझ्यावर. मी खूप खूप चिडीन मी तुझ्यावर. राघव बघू, नको रे राजा, तू नको रागव बिगूस. तू आपला तुझे जोक्सच सांग. सांगू तुला एक नवीन जोक? नको. उशीर झालाय ना खूप. झोपत आयडी काय रे? आय एम बॉडी ग. सोनिया, झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.